Darshan, 70 plus is the good total on this surface because this is the big match, semi-final. अतिशय बरोबर 70+ ह्या धावा बघायला लागतील कारण की येणाऱ्या फलंदाजी मुकेश मते आणि जगदीश नाईक यांच्यावरती 70+ धावा जमा करण्याची मोठी जिम्मेदारी असेल कारण की समोर गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. हरेश त्यानंतर दैवत आणि आता प्रल्हाद नाईक एक चांगली गोलंदाजी बॅटल आहे रेखा एंटरप्राइज या संघामध्ये. बघूया 70+ करणं हे थोडं चॅलेंजिंग असेल. Left arm, round wicket. This time balloon in the air, try to slog sweep, could be caught. Yes, he's out. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नवा रूपाला. Lose stroke played and finally Amol on his way. End of the first over, 13 for the loss of 1 wicket. क्या कहेंगे एक ओवर की समाप्ति के बाद? धावसंख्येचा विचार केला तर धावा चांगल्या आहेत मात्र एक गडी देखील बाद झालेला आहे. बघूया पुढच्या येणाऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होते कारण की वंडर ऑफ भिवंडीचं आता मैदानामध्ये आगमन होते. वंडर ऑफ भिवंडीकडे खूप अपेक्षा असतील स्वतः संघाचा संघनायक आहे. ऊपर बल्लेबाजी को आए ये देखते हुए कि मुकाबला भरा है. बड़े मैच के खिलाड़ी वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक, इस ग्राउंड पे कई कीर्तिमान उनके नाम है. एक बात है दर्शन, बिपिन हमारे बीच में जो ऑफिशियल स्कोरिंग भी हमारे करते हैं. आरके ट्रॉफी 2004 को यहाँ शुरू हुई थी, आखिरी आरके ट्रॉफी 2015 में हुई थी. पहली जीती थी वेदांत वाड़ा ने और 2015 की जीती थी महिंद्रा स्पोर्ट्स ने. और मुझे आज भी याद है जब आरके ट्रॉफी शुरू भी नहीं हुई थी, आरके स्पोर्ट्स वाले चैलेंज पे स्पेशल एक बैनर लेके आते थे सिर्फ कमेंटेटर्स के लिए. खूप मोठी देणगी आहे क्रिकेटच्या बाबतीत या भादवड टेमगरपाडा गावाला. खूप चांगले कमेंटेटर्स, खूप चांगले यंगस्टर क्रिकेटर आणि या अगोदर खूप चांगले खिलाडू घडून गेलेले आहेत. बिल्कुल लेजेंड क्रिकेटर. इस ग्राउंड पे पहला कप मदन बुआ नाइक जी ने रखा था, नगर अध्यक्ष चषक 2002 में. एस मल्लेशम जब नगर अध्यक्ष थे उसे जीता था बीएससी ने और रनर्स रही थी जय दुर्गा. आसिफ कल्लन की बल्लेबाजी से जीता था. इस मर्तबा खींच के मारा हुआ पुल स्ट्रोक गैप में, लेकिन बढ़िया फील्डिंग. अपने टीम के लिए 3 रन बचाए हैं. देखना है अंपायर का क्या निर्णय है. क्या गेंद को फील्ड करने में कहीं पैर तो नहीं छुआ था. ये देखते हैं. पुल किया था गेंद को, खींच कर मारा हुआ स्ट्रोक ऑफ स्टंप के बाहर से जगदीश नाइक का. बढ़िया फील्डिंग. हरी जोशी थे वहां पर जिन्होंने इस गेंद को फील्ड किया था. आइए देखते हैं. थोड़ा सा गेंद को अब जाकर उठाया उन्होंने और जूम में बताया जा रहा है. क्या टेलीकास्ट है, वंडरफुल टेलीकास्ट. फिर से एक बार हम जूम में देख रहे हैं. किंग ऑफ टेलीकास्ट देखिए, पहले जब हाथ लगा था गेंद हाथ में नहीं थी और तो एक ही रन होता है. बाद में वो आगे आए और उन्होंने गेंद को उठाया. हाथ जरूर लगा था लेकिन गेंद हाथ में नहीं थी. वंडरफुल टेलीकास्ट, इसीलिए तो इन्हें किंग ऑफ टेलीकास्ट कहा जाता है. प्रिंस मूवीज ऑनलाइन मैन प्रथमेश पाटिल और रवि गुलवी ने भिवंडी क्रिकेट को जितना ऊंचाइयों पे ले जाए शायद ही कौन ले जाए. यहीं से उन्होंने भी शुरुआत की थी. दैवत
राइट आर्म ओवर द स्टंप, सामना करेंगे बैट्समैन शैलेश। इस मरतबा उछाल दिया गेंद को सीधा श्याम नाइक गैलरी में, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 6 रन। आला हो नावा रुपाला हातवर टेकर पाडा प्रीमियर लीग खेळू चला हातवर टेकर पाडा ऑफसाईडच्या चेंडूला खेचून मारला होता, चांगला पिकअप घेतला होता आणि चेंडू बघू शकता लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या वरून श्याम नाईक गॅलरीमध्ये जाऊन बसतोय। षटकार शैलेशच्या बॅटमधून। दूसरा सेमीफाइनल आर्यल एनेवन और हर्षिद एंटरप्राइजेस के बीच में होने जा रहा है। शंकर जुगर टीम और योगेश गुलवी फैम टीम है। सन्माननीय संतोष अप्पा गोळी यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या बीटीपी स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। 20 रन। प्रहलाद नाइक थोड़ा सा चिंतित है जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं शैलेश। दैवत बहुत अच्छा बॉलिंग एक्शन है। धीमी गेंद, लेग कटर, समझ ही नहीं पाए बैट्समैन। ये अच्छी सोच की गेंदबाजी है। देखिए क्रिकेट में बहुत तब्दीली हुई है, बहुत चेंजेस आए। अब आपके पास सिर्फ रफ्तार नहीं चाहिए, आपके पास वेरिएशन भी चाहिए। बरोबर, कारण की आत्ताच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन, स्लोअर यासारख्या अस्त्र असतील तर नक्कीच तो गोलंदाज चांगली कामगिरी करतोय। दैवत राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए धीमी गेंद, फ्लिक कर दिया, स्वीप शॉट, 6 रन। लैप स्वीप खेला वहां पर, इसे कहते हैं कमाल का शॉट। आला हो नावा रुपाला कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रुपाला हातवर टेकर पाडा ये शॉट प्रीमियर लीग खेळू चला. एबी डिविलियर्स से ज्यादा कोई अच्छा इसे नहीं खेलता है। लेफ्ट स्वीप था, खड़े खड़े स्वीप किया था, 6 रन। परत एकदा चेंडूमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू जो रिलीज झाला तो मात्र खेळपट्टीवरती न पडत थेट शैलेश म्हात्रेच्या बॅटवरती पतवणे परिणामस्वरूप बघू शकता षटकार। फक्त टायमिंगच्या बलबुत्यावर षटकार मारण्यात आला होता शैलेशने। पतंजलि बॉय केतन तरे ने कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी, आपका विशेष धन्यवाद। दैवत अच्छी गेंद, फ्रंट फुट पे खेलने की जरूर कोशिश थी लेकिन अगले पांव को पूरी तरह से खींच नहीं पाए थे बैट्समैन। एक चांगला चेंडू आणि एक षटकार चांगली गोलंदाजी देखील होते। एक तुम्हारी एक हमारी काही अशाच प्रकारचा खेळ चालू या षटकामध्ये। दैवत अपोजिशन एंड से आते हुए फिर से धीमी गेंद, मिस टाइम स्ट्रोक है लेकिन नो मैंस लैंड में गेंद जाती हुई। डीप कवर से जब तक खिलाड़ी आते 1 रन पूरा किया बैट्समैन ने। कुल 27 रन हो चुके हैं। चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पंडित भोरे यांचं, मागून संदेश पाटील यांचे भाऊ संदीप पाटील देखील आले होते। आज मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये टीम 11चा ते पार्ट आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे संदीप पाटील यांच्यासाठी। चांगले स्ट्रायकर फलंदाज आहे। आज मी अपेक्षा करेन की संदीप पाटील यांना वरच्या क्रमांकावरती फलंदाजीला पाठवतात का हरी जोशी। स्कोर इस वक्त 27 रनों पर रुका हुआ है 2 ओवर की समाप्ति के बाद। एक अच्छा टोटल हम कहेंगे। मुकेश मते का आना बाकी है। शैलेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 1 पे खेल रहे वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक। डिपेंड ऑन 3 बॅट्समन फॉर जयदुर्गा बी, जगदीश नाईक, शैलेश म्हात्रे आणि मुकेश मते। त्यापैकी 2 फलंदाज मात्र खेळपट्टीवर आहेत। आतापर्यंत चांगली फलंदाजी शैलेश म्हात्रे करतोय, येणाऱ्या फलंदाजी मुकेश मते आहे। भरपूर काही डिपेंड असेल। बिल्कुल वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक को इस वक्त नरेंद्र, गजानन चौधरी और करसन सेठ फ्लोरे ने ऑल द बेस्ट कहा है। ये वो 2 व्यक्ति है जिनके जॉय कुमार के शो को आपने काफ़ी एंजॉय किया था। आकर्षक वहीं जॉय का एंजॉय होना है। हरीश को गेंदबाजी की दी गई है, कदमों का इस्तेमाल किया था, गेंद को ड्राइव किया था, 1 रन। और वाकई में टीपीएल टेमगढ़ प्रीमियर लीग भी काफ़ी फेमस रहा था, लेकिन जैसे कल भादौड़ के इस प्रीमियर लीग में मैं नहीं था, वहाँ भी नहीं रह पाया था किसी वजह से। तो मैं खासतौर से नरेंद्र और करसन फ्लोरे दोनों से क्षमा चाहूँगा। राइट आर्म ओवर द स्टंप्स,
बढ़िया गेंद, अंधाधुंध बल्ला चला दिया था वहां पर, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। राइट आर्म ओवर द स्टंप से आते हुए फिर से बढ़िया गेंद, नीचे बैठ गई थी, कहीं भी पैर नहीं चल रहे, लगातार ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे जगदीश नाईक। सिद्धी बाबेचं मी म्हटलं होतं की या सामन्यामध्ये हरी जोशी आणि हरेश याची गोलंदाजी खूप निर्णायक असेल आणि चांगली गोलंदाजी जगदीश नाईक सारख्या फलंदाजासमोर एक कसलेली गोलंदाजी होते। छोट्या मात्रे ने भी कमेंट्री पैनल को शुभकामनाएं दी, बहुत धन्यवाद आपका और बहुत स्वागत। हरेश राइट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए कट करने की कोशिश, फिर बीट हुए, हालांकि जगह नहीं थी फिर भी कट करना चाहते थे, ये देखते हुए कि पॉइंट सर्कल के अंदर है, गली में खिलाड़ी है लेकिन पीछे कोई भी नहीं है। क्या बॉलिंग कर रहे हैं हरीश। जगदीश नाइक को कठिनाइयों में रखा है। 4 गेंदों पे अब तक 1 रन खर्च कर चुके हैं, इसे कहते कंजूस गेंदबाजी। ओ स्लोअर वन थी और फिर फंस गए जगदीश नाइक। जगदीश नाइक का जो फुटवर्क है वो कहीं ना कहीं टेंटेटिव लग रहा है। ये देखिए लेग कटर किया था, क्या बॉलिंग कर रहे हैं हरीश। चार डॉट गेंदे खेली और दबाव बढ़ता हुआ अब जगदीश नाइक पर। हरीश राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा मिस क्यों हुक है लेकिन शॉर्ट फाइन लेग पे कोई खिलाड़ी नहीं है। पटकी भी गेंद थी और शैलेश आउट, आना चलती हुई। सन्माननीय या ठिकाणी सन्माननीय विजय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे। या स्पर्धेसाठी सुंदरशा ट्रॉफी ज्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत। गौरव मोटर्स सन्माननीय प्रोप्रायटर विजय शंकर पाटील, तसेच मुग्धा डाबा प्रोप्रायटर शरद म्हात्रे यांच्याकडून या संपूर्ण 3 ओवर की समाप्ति, स्ट्रेटेजिक टाइम आउट हो चुका है, 29 रन हुए हैं और जब दोबारा खेल की शुरुआत होंगी आपके साथ रहेंगे दर्शन। मैं आपको लिए चलता हूं मनोहर तारे के पास। BTPL मध्ये या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफी स्पॉन्सर करणारे सन्माननीय विजय पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद संपूर्ण गावाने दिलेला आहे, त्याबद्दल सर्व स्पॉन्सर सपोर्टर्स आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार, लाख लाख धन्यवाद। कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच ही स्पर्धा पुढे जात आहे। तिसरा दिवस पाहतो आणि सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय। व्यासपीठावर सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। उपशाखा प्रमुख नारायण तरे काका देखील आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे। ॲडव्होकेट नागरिक बँकेचे माजी चेअरमॅन गोरखनाथ दादा म्हात्रे साहेब आहेत, सावंत भाऊ म्हात्रे साहेब आहेत, अरुण भोईर सर आहेत, आपल्या सर्वांचं पुढे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। शंकर झुकर आपलं देखील हार्दिक स्वागत। तर पाहूया आजचा हा शेवटचा दिवस, परंतु प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचलेला हा क्रिकेटचा जलवा BTPL भादवड टेमगेपाडा प्रीमियर लीग 2020। O2 कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद मनोहर तरे। तर उपस्थित परत एकदा सन्माननीय मंचावर पाहुण्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। BTPL प्रीमियर लीग 2020 मध्ये भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीग आपण बघताय। अतिशय सुंदर स्पर्धा, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये खेळली जाणारी ही स्पर्धा या डिसेंबर महिन्यामध्ये या स्पर्धेसाठी ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगडपाडाच्या सर्व युवा आजी माजी आणि ग्रामस्थांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। आणि पहिला सेमीफायनल सामना बघतोय जयदुर्गा बी भादवड आणि रेखा एंटरप्राइज या दोन संघांच्या दरम्यान चांगली लढत चालू आहे। थोडंसं कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे जयदुर्गा बी संघासाठी। यही कारण है कि हरी जोशी को स्वयं आए, आता मात्र उचलून फेकून दिलेला आहे सिग्नेचर स्ट्रोक वंडर ऑफ भिवंडी जगदीशाचा। big one. What a great stroke played by Wonder of Bhiwandi, wonderful shot. आइए देखते हैं सैटेलाइट स्ट्रोक, उड़न तश्तरी को छूने वाला स्ट्रोक है। मिडल ऑफ द बैट, बल्ले के बीचों बीच लिया था
और गेंद जब बल्ले से निकली तो बाउंड्री पे नजर आई। ये देखिए पूरा गुस्सा निकाल दिया इस गेंद पर हरी जोशी के उन्होंने। वो जो कहते हैं कि रनबंदी नहीं चलेंगी, उन्होंने कह दिया है। अतिशय जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात झाली। मागच्या षटकामध्ये जिथे कुठेतरी दबावामध्ये होता हरेशाच्या समोर जगदीश नाईक, आता मात्र तो दबाव कुठेतरी कमी करतोय, थोडा रिलीज करतोय, कारण की आता तो दबाव त्यांनी कॅरी फॉरवर्ड केला तर हरी याच्यावरती। आरके ट्रॉफी के रितेश पाटिल हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा आणि आता मात्र क्लीन बोल्ड, ईट का जवाब पत्थर से, काय अशा प्रकारची गोलंदाजी झाली। पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती क्विक रिप्लाय दिलाय हरी जोशी आणि जगदीश नाईक याला। बघू शकता रिप्लाय मध्ये कशा प्रकारे हा चेंडू हाताळण्यात आला होता। देखिए दर्शन, मैं आपको बताता हूं, हालांकि रिप्ले में देखिए थोड़ा सा लेग स्टंप को बोल्ड कर दी, बेल्स को ट्रिप कर दी हुई। तेज गेंदबाज को जब सिक्सर लगता है तो बहुत पशेमान होता है, लेकिन तेज गेंदबाज जब बोल्ड करता है बैट्समैन को तो सर झुका के जाता है। आर्यन 11 और हर्षित इंटरप्राइजेस के कैप्टन टॉस के लिए रिपोर्ट करें। पहला सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं पीटीपीएल में। अतिशय चांगला खेळ चालू आहे, जबरदस्त खेळ। आता मात्र पूर्णपणे हा राणा धावा जमा करण्याची जिम्मेदारी असेल ती जयदुर्गा बी संघासाठी। मुकेश मते जे नॉन स्ट्रायकर रेंजला आहे आणि रवी याला प्राचारित करण्यात येतोय। रवी हा यंगस्टर आहे आणि रवी याच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करावी लागेल या अति महत्त्वाच्या सामन्यामध्ये, सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामध्ये या बीटीपी स्पर्धेमध्ये। रवी मात्र हरी चांगली कमबॅक केलेला आहे। पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर नंतर त्यांनी मात्र आपला गोलंदाजीचा अँगल चेंज केला आणि ते अँगल चेंज केल्याने जो फायदा त्याला झाला तो डायरेक्टली वंडर ऑफ ब्युटी सारखा मोठा फलंदाज बाद होते। परत एकदा श्याम नाईक गॅलरी एंड करून हरी 4 ते 5 पालांचा एक अतिशय सुंदर रनअप आहे त्यांचा। फुल लाईन चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावून दिलेला आहे षटकार। षटकाराने खाता खोलतोय रवी आणि षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचवतोय ती 40। वाघाच्या जातीची फौलादी छातीची दोस्ती है यारों की, विजय पाटीलच्या दोस्तों की क्या बात है यारो निराली, बात है यारों निराली, विजय पाटीलची यारी निराली। आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारचा फुलर लाईन चेंडू होता, रिलीज करताना हरी याच्या चेंडू हातातून चेंडू निसटला आणि तो थेट फलंदाजाच्या बॅटवरती षटकार। पुन्हा एकदा हरी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आत होते, अपील होते, मात्र विश्वास कमी त्या अपीलमध्ये आणि लेग बॅकच्या रूपाने ही धाव मात्र मिळणार। बॅटने आलेली धाव, तर ही धाव मात्र काउंट केली जाईल ती रवी याच्या अकाउंटमध्ये। एकूण धावसंख्या ती 42 धावा झालेल्या आहेत। धावसंख्येचा विचार केला सिद्धी सर तर एक चांगली धावसंख्या जरूर झालेली आहे। विकेट जरी पडल्या असतील 42 धावा। चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे, हरी गोलंदाजी करतोय। समोर आहे एक विध्वंसक फलंदाज ज्यांनी मागचा दिवस गाजवला होता। आता मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा आहे। कुठेतरी वेगावर नियंत्रण नाही आहे हरी याचं या गोलंदाजीमध्ये, कारण की ज्या वेगाने हरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय मुकेश याच्यासाठी तो थोडा त्याला घातक ठरतोय। अतिरिक्त धाव मिळते मात्र संघाला। या एका अंकाने धावसंख्या जयदुर्गा बी भादवड संघाची होते ती वाढून 43 धावा बाद झाले, फलंदाज बाद झाले 3, ज्यामध्ये शैलेश म्हात्रे, अमोल तरे, जगदीश नाईक दोन्ही चांगले खेळाडू आहेत। बघूया आता मात्र स्लोवर डिलिव्हरी ही हरीची खासियत आहे। हरीकडे हे चांगलं यंत्र तंत्र आहे, कारण की हेच एक यंत्र तंत्र असेल जे मुकेश मेहताला थांबू शकतं। बिल्कुल, बहुत अच्छी गेंद थी। टिप्पा खाने के बाद काफी मोमेंट भी रहा था गेंद में, लेग कटर किया था। ये देखते हुए कि मुकेश मते बाजुओं को खोलने की कोशिश कर रहे। आणि माहिती हरी याला मुकेश मते ज्या टचमध्ये आहे आणि मुकेश मतेची विकेट किती इम्पॉर्टंट आहे, कारण की इथून जर मुकेश मतेला बाद केलं तर मॅचमध्ये पूर्णपणे वापस येऊ शकतो। दरम्यान हरी आता मात्र मुकेश मतेने उडवलेला चेंडू हवेमध्ये, हरी येतोय बघूया आणि मुकेश मते याची खेळी समाप्त। मोठा विकेट, मोठा मासा मात्र गळायला लागलाय रेखा इंटरव्हायच्या संघासाठी। डीजे पुन्हा पुढे ना चुकला कधी, ना संकटात हरला कधी, गावाची एकी पळकटशी सह्याद्री पर्वताजशी, कैप्टन लीडिंग फॉर्म।
कप्तान पहले ही अपने आप को देखिए ताकत नहीं मिली थी शॉट खेलने में क्योंकि जगह नहीं बना पाए थे और हरी ने लगभग 2 वो विकेट लिए जिन पे उनकी नजर थी. अतिशय बरोबर. ज्या विकेटची आवश्यकता होती वनड्रॉप भिवंडी त्यानंतर मुकेश मते या दोघी फलंदाजांना एका षटकामध्ये मात्र त्यांनी पॅव्हलियनमध्ये परत पाठवलेलं आहे. आता मात्र धावा चांगल्या आहेत मात्र कुठे ते दबाव असेल कारण की ज्या फलंदाजांची अपेक्षा ते तेव्हा झाल्या. आता रवी नाईक ज्यांनी चांगली आतापर्यंत सुरुवात केलेली आहे षटकार मारून आणि नवीन फलंदाज अजय. दोन्ही फलंदाज हे देखील चांगले आहेत, क्षमता देखील आहे, परंतु त्यांच्या समोर एक आव्हान मोठं आहे कारण की समोर गोलंदाज आहे हरेश ज्याच्याकडे वेग खूप चांगला आहे, लेंथ आणि लाईन देखील खूप चांगली आहे. ज्यांनी मागच्या षटकामध्ये जगदीश नाईक सारख्या फलंदाजाला थांबून ठेवलं होतं. बघूया रवी हरेशच्या समोर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडंसं परिवर्तन करताना पिंकी पाटिल और देवेंद्र म्हात्रे ने BTPL को ऑल द बेस्ट कहा है. आपण बघू शकतो समोरच्या गॅलरीमध्ये प्रेक्षकांची गर्दी आता वाढते ती श्यामनाईक गॅलरी एंडमध्ये. हे परिणाम आहे कारण की अजूनही सेमीफायनलचा दुसरा एक सामना खेळवायचा आहे ज्याच्यामध्ये जिथे तुम्हाला बघू शकता हर्षित एंटरप्राइज योगेश गुळवी फॅम टीम सामना करेल शंकर जुकर फॅम टीम RN11 यांच्या समोर दुसरा सेमीफायनल. पहिला सेमीफायनल झाला रेखा एंटरप्राइज जय नाईक यांचा संघ, त्यासमोर आहे प्रभुदास नाईक फॅम टीम जय दुर्गाबी. धावसंख्या अजूनही तिथेच थांबलेली आहे, 43 वरच्या पुढे जात नाहीये. चांगली गोलंदाजी, 5व्या षटकाचा खेळ सुरुवात होतोय हरेश टू रवी. आता मात्र थोडासा स्लोवर अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळते आणि एका अंकाने धावसंख्या आता 44 वर बऱ्याच अवधीनंतर जाऊन पोहोचलेली आहे. अजय हरेश थोडीशी चार्ज आहे. रेखा एंटरप्राइजची जी बॉडी लँग्वेज आहे त्यांच्या क्षेत्ररक्षणाची ते थोडे ॲक्टिव्ह आहेत, खूप चार्जेस आहेत कारण की ते मॅचमध्ये चांगली वापसी केली आहे. त्यांना माहिती आहे महत्त्वाचे 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत आणि आता कुठेतरी आत्मविश्वास भरून फिल्डिंग देखील होते. रवी आता माझा यॉर्करचा चेंडू आपल्या फॉलोमध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, जबरदस्त गोलंदाजी ज्या मागच्या षटकामध्ये त्यांनी पुनरावृत्ती होते. बघू शकता रिप्लायमध्ये. देखिए पिछले 3 ओवर जो हुए हैं वो बहुत ही कसे हुए हुए हैं. इसे कहते हैं नपी तुली गेंदबाजी. अतिशय बरोबर अजय. आता मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, थ्रो मारण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणी मात्र नकार करण्यात आलेला आहे. मात्र धाव मात्र चिकी रन मिळणार आहे. एक पळून चोरून धाव घेतलेली आहे. धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचते. आर्यन 11 के कैप्टन और हर्षित 11 के कैप्टन. पूरे मैच के बाद टॉस होगा. हरेश बहुत घातक गेंदबाजी कर रहे हैं. रवी आता मात्र लोफ्टेड केला चेंडू हरी येतोय तिथे मात्र हरीच्या डोक्यावरून जातो हा षटकार. मी म्हटलं होतं रवी याच्याकडे क्षमता आहे आणि ती सिद्ध देखील झालेली आहे. डीजे संधी करा बोल बाला युंडी मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला संधी करा बोल बाला. 5वर टेंबर पडा प्रीमियर लीग खेळू चला. 5वर टेंबर पडा प्रीमियर लीग. 51 रन हुए हैं और यहाँ से कम 20 के ऊपर देखेंगे. हालांकि 8 गेंदें बची है और डेथ ओवर में इस तरह के रन आते भी हैं अगर आपके पास बल्लेबाजी का क्लास है. थोडंसं प्रल्हाद नाईक अनुभवी खेळाडू आहे आणि हरेशाला कुठला तरी सल्ला मसलत करताना की कशा प्रकारे तुम्ही गोंधळ करावी आहे कारण की इथून धावा थांबवणं हे खूप गरजेचं आहे कारण की ते महत्त्वाचे 2 फलंदाज जे बाद झालेत त्यानंतर मात्र यंगस्टर आपला चांगला काम करतायत. कारण की या BTPL स्पर्धेमध्ये सिद्धी सर यंगस्टर जे प्लेयर होते त्यांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे, ते पुढे येतात. रवी टू हरेश पुन्हा एकदा थोडा शॉर्ट पिच चेंडू होता आणि गॅप मध्ये चेंडू ढकलून देते. पॉइंटच्या बाजूने जातो सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. Beautiful square cut, classical stroke played by batsman, slightly weak given by bowler, goes his back foot and cast as ball. Look at that, beautifully played between cover point and gully, and ball is racing all the way to the cover point boundary for 4. मी अगोदर म्हटलं होतं की रवी याच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आणि क्षमता ती आता मात्र सिद्ध केलेली आहे. त्यांनी चौकार आणि षटकार मारून चौफेर फटकेबाजी त्याच्याकडे फटक्यांची चांगली टेक्निक आहे. पुन्हा एकदा हरेश पुन्हा एकदा लॉफ्टेड केला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. दैवत थोडी चुकी करतोय, 1 धाव मिळते आणि दुसरी धाव तरी देखील सहजरित्या पूर्ण होते. प्रयत्न झाला होता झेल घ्यायचा मात्र
झेल काय होऊ शकला नाही. मात्र सौभाग्य की आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. चेंडू 1 बाउन्स नंतर सीमारेषे पलीकडे जाऊ शकला असता जर बॉल हाताला नसता लागला. पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती जयदुर्गा बी या संघाची एकूण 5 गटांच्या मधल्या मोबदल्यामध्ये 57 धावा. बिल्कुल आखिरी ओवर में अगर 13-10 के ऊपर रन आते तो मैच बहुत अच्छा हो जाएगा। BTPL 2020 को मनोज सोनावने और हसन अंसारी ने शुभकामनाएं दी हैं। आप दोनों का धन्यवाद। देखिए आखिरी ओवर डेथ ओवर है और यहाँ से जयदुर्गा बी के जो बैट्समैन हैं वो चाहेंगे कि रन तेजी से बने। हरी जोशी चाहेंगे खुद गेंदबाजी को आए कि रोका रखा जाए। अतिशय बरोबर आहे, कारण की इथून जर 10 ते 15 धावा सिद्धी बाबासाहेब बोर्डवरती लागल्या तर मात्र चेसिंगवरती थोडासा दबाव येईल, कारण की चांगली गोलंदाजी देखील जयदुर्गा संघाकडे आहे. 70 प्लस रन एक ऐसा टोटल रहेगा जहां पर मैच बहुत ही रोमांचक हो सकता है। या BTPL स्पर्धेमध्ये बऱ्याच जी नावं आहेत यांनी खूप चांगल्या प्रकार एकूण 4 फलंदाज बाद झालेले आहेत. खेळतात 2 फलंदाज रवी आणि अजय. मोस्टली रवीकडे खूप नजर असतील या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे स्ट्राईक रोटेट होते का, की अजय स्वतः अटॅक करण्यास सुरुवात करतो. हरी जोशी श्याम नाईक गॅलरी करून संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाळण्यासाठी मार्गस्थ आहे. समोर येतो अजय. गती परिवर्तन आणि ऑफ लेग कटर बघायला मिळाला. इसे कहते हैं नाच ना जाने अंगन टेरा। गेंद को समझ ही नहीं पाए थे बैट्समैन। अतिशय सुरेख गोलंदाजी. हरीकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा पूर्णपणे फायदा तो आपल्या संघासाठी करून देतोय, कारण की या त्यामध्ये या शेवटच्या षटकामध्ये त्याला धावा थांबवायच्या आहेत, कारण की इथून ज्या धावा बनतील त्या मात्र संघाला डोकेदुखी देखील होऊ शकतात. हरी पुन्हा एकदा मार्गस्थ बघूया. नाही एकदा आता यॉर्करचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि पंकज मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि फलंदाज अजय मात्र बाद होतोय. शिवसेनेचा कसं बडबड करतय झेंडा शिवसेनेचा साऱ्या जिल्ह्यामध्ये नावा गाजतय आमदार साहेबांचा साऱ्या जिल्ह्यामध्ये नावा गाजतय रुपेश दादांचा। 57 रन पे 5 विकेटें गिरी और हरी जोशी अब तक 3 झटके लगा चुके हैं। कमाल की बॉलिंग कर रहे हैं हरी जोशी। नवीन फलंदाज निकेत नॉन स्ट्रायकर एंडला, मात्र रवी स्ट्रायकरवरती आहे. फुल टच चेंडू होता, अपील होते. बघूया पंच कुठल्या प्रकारचा इशारा करतात. ह्या धावासाठी लेग बायचा इशारा आलेला आहे. बाल बाल बच गए वहां पे। आइए देखते हैं रिप्ले में। कूल अंपायर गोकुलदास पाटिल ने इस अपील को नकारा था, हालांकि स्वीप करना चाहते थे पैरों के सामने। इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर। अच्छा डिसीजन अंपायर का। अतिशय चांगला निर्णय, कारण की ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू देखील ऑफसाईडच्या बाहेरच होता. निकेत येतो. निकेत पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. आता मात्र पुन्हा एकदा डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होता. बघूया. रन नहीं दिया गया वहां पर। अतिशय बरोबर निर्णय पंचांचा, अतिशय योग्य निर्णय तिथे. बिल्कुल क्रिकेट में तो कोई गली ऐसी नहीं जिससे आप बच के निकल जाए। यहाँ पे डट के मुकाबला करना होता है। करिश म्हात्रे यांच्याकडून निकेताती प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले. बघूया पारितोषिक पटकावतोय का. फिर से अपने स्टेप में चुके इस ओवर में काफी बांधे रखा है। 2 गेंदें बची है। षटकातील शेवटचे 2 चेंडू शेष असावेत. हरी जोशी को धड़ अपट पाटिल ने ऑल द बेस्ट कहा है। आता मात्र चांगला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. वॉट अ क्षेत्ररक्षण, वॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंग आणि काय थ्रो. हरेश बहुत बढ़िया क्रिकेट हो रहा है। हालांकि बहुत खूबसूरत स्लॉगिंग किया था, लेकिन उससे बढ़कर फील्डिंग। जंप जैसे पंप से आप हवा भरते हैं उस तरह झपटे थे गेंद पर हरेश खिलाड़ी। जो गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. रवी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी
आणि चेंडू मात्र आता आकाशामध्ये सर्कलमध्ये हरी सोता येतो चेंडू खाली आणि रवी याची खेळी समाप्त आणि चौथी विकेट हरी जोशी ने लिए, बिग एंड देना चाहिए. व्हाट अ मैग्निफिसेंट बॉलिंग फ्रॉम कैप्टन ऑफ रेखा एंटरप्राइज. रेखा एंटरप्राइजेस. और कुल मिलाकर रन बने 59. 60 रनों की चुनौती फाइनल में पहुंचने के लिए रखी है जय दुर्गा ने रेखा एंटरप्राइजेस के सामने. कौन पहुंचेगा फाइनल में ये बताने के लिए दर्शन नाइक का साथ देंगे संदेश पाटिल. और मैं आपको लिए चलता हूं वीआईपी डाइस पे. धन्यवाद कॉमेडी बॉक्स. BTPL भादोड टेमकरपाडा प्रीमियर लीग 2020 प्रथम वर्षातील ही स्पर्धा अतिशय सुंदररित्या या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व दानशूर देणगीदारांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रुपये 15,000 रुपये सन्माननीय नगरसेवक संजयभाई म्हात्रे यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक रुपये 10,000 संतोष तरे यांच्याकडून. स्पर्धेतील सर्व ट्रॉफीज विजय शंकर पाटील उद्योगपती भादवड आणि शरद म्हात्रे यांच्याकडून. तसेच या कार्यक्रमासाठी रणजित नाईक यांनी 5,000 रुपये कॅश प्राईज दिलेले आहे. अरुण भोईर सर यांनी देखील 5,000 रुपये दिलेले आहेत. तसेच शंकर जुकर यांनी देखील या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं रोख योगदान दिलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय कमलाबाई बाळाराम नाईक यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज सायकल प्रभाकर नाईक यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तसेच गजेंद्र प्रभाकर गुळवी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ होम थिएटर स्पॉन्सर केलेलं आहे. आपलं देखील लाख लाख आभार. तसेच भोईर आणि जोशी एंटरप्राइजेस अरेंज सिटी फेज 2 प्रदीप जोशी, मनोहर जोशी, अरुण भोईर सर 2100 रुपये. गोरखनाथ म्हात्रे नागरी बँकेचे माजी चेअरमॅन 2200 रुपये. पंडित भोईर 2,000 रुपये. कल्पेश मनोहर पाटील उद्योगपती भादवड 3,000 रुपये. गोपाळ रोहिदास म्हात्रे 1,000 रुपये. राम घरत लोणाड. आज मनोहर तरे सर खरंच योगेश गुळवी यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले हॅट्रिकसाठी 500 रुपये कोणीही पटकू शकले नाही आहे. कारण की आज ते सकाळपासून चर्चा करत आहेत माझ्याशी कोणत्या फलंदाजांनी मारली का हॅट्रिक. मात्र आज हॅट्रिक पाहायला मिळत नाही आहे या स्पर्धेमध्ये. मात्र 2 दिवसामध्ये भरपूर हॅट्रिक पाहायला मिळाले. बिपिन रोहिदास पाटील यांनी 1,000 रुपये. सुरेश पाटील, प्रकाश म्हात्रे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख 2,000 रुपये. तसेच हिरामन पाटील यांच्याकडून देणगी आहे. प्रदीप तरे 2,000 रुपये. गुरुनाथ तरे जय भवानी 501 रुपये. तसेच विशाल मात्र 1,000. श्रीनाथ बारकू मात्र 1,000. मॅन ऑफ दी मॅचच्या स्वरूपात गिफ्ट एम्पायर रवींद्र तरे सर, नंदू नाईक सर, यशवंत तरे यांनी सुद्धा 1,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुंदन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू राकेश पाटील भगत यांच्याकडून. पंकज झा यांच्याकडून पूर्ण बॉल सेट देण्यात आलेला आहे. प्रमोद दिवेकर यांनी सुद्धा या स्पर्धेला 3,000 रुपयाचं रोख योगदान दिलेलं आहे. तसेच सावन नारायण म्हात्रे 1,100 रुपये. श्रीनाथ सीताराम पाटील 1,100. बंधू भास्कर पाटील 1,000 रुपये. आरके फ्री हिट गेसुद्दीन सिंग यांकडून बेस्ट बॅट्समॅनसाठी सुंदर अशी बॅट दिलेली आहे. ग्राउंडला पाण्याची व्यवस्था निलेश दादो नाईक यांच्याकडून देण्यात आलेली आहे. योगेश तरे एक जबरदस्त खेळाडू आहे. त्यांच्याकडून रुपये कॅश 2,000 आणि 3 दिवसाचा संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सर्व स्पॉन्सर सपोर्टर आपले सर्वांचे लाख लाख आभार. तसेच स्पर्धेसाठी लाभलेले आमचे सर्व सन्मानी पंच गोकुलदास पाटील, पंच शकील कुटी, पंच दिनेश नाईक सर्वांचं लाख लाख आभार. पंच कैलास नाकेर आपलं देखील हार्दिक स्वागत आभार. स्कोरर शायबा मोमीन, कॉमेंटेटर सद्दिकजी भाबे सर, कॉमेंटेटर संदेश पाटील, डॉक्टर गवली सर, दर्शन नाईक, मंडप व्यवस्था अभिमन्यू पाटील, डीजे मॅन डीजे दीपेश नाईक, लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज रवींद्र गुळवी, प्रथमेश पाटील. मनोहर तरे सर अभिमन्यू तरे आहेत ते. त्यांच्या माध्यमातून हा आपण VIP डाईज पाहतोय अतिशय सुंदर असा. तर मित्रांनो मॅचकडे जाऊया. प्रत्येक षटकामागे 60 धावांची सरासरी रेखा एंटरप्राइजेस संघासमोर ठेवली आहे. जयदुर्गा B या संघाने. दर्शन जॉईंट आहेत माझे. दर्शन आपण चर्चा करूया या 60 धावांबद्दल. कारण की प्रत्येक षटकामागे 10 धावा करायचे आहेत. आणि जयेश ज्या प्रकारे फलंदाजी करते या स्पर्धेमध्ये समीकरण सोपं आहे 6 षटकामध्ये. काय वाटतंय दर्शन नाईक? समीकरण सोपं आहे असं म्हणणं योग्य नाही आहे. कारण की सेमीफायनलचा सामना आहे आणि जयदुर्गा
ला माहिती आहे सामना सेमीफायनलचा आहे, तर ते इतक्या हलक्यामध्ये तर घेणार नाहीत, कारण की ते त्यांना माहिती आहे हा सामना करो या मरोचा आहे. त्यामुळे सोपं तर मी म्हणू शकत नाही, टफ आहे. अगदी बरोबर आहे. आणि असेच सामने खूप रंगतदार होत असतात. दर्शन नाईक प्रत्येक षटकामागे 10 धावा करायचे, जास्त नाही आहे. संपूर्ण व्यासपीठ उपस्थित आहे. समोरच्या स्टँडमध्ये देखील भरपूर आमचे खेळाडू आणि क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट रसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश नाईक पुढच्या मॅचसाठी पूर्णपणे तयारी करताना आपण पाहतोय. आणि आज संपूर्ण पतंजली बॉय ग्रुप इथं उपस्थित आहे आणि गावदी ब्रॉसबँड देखील उपस्थित आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज शेवटचा सुपर संडे मेगा फायनल आपण पाहतोय. भादोड टिमगरपाडा प्रीमियर लीग वर्ष पहिलं आहे, सीझन 1. एक चांगली इथं सुरुवात पाहायला मिळतोय. या गावामध्ये चांगली संकल्पना आहे. सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन ही स्पर्धा आपण पाहतोय. गेम ऑन शैलेश मात्रे, फ्रंटलाईन गोलंदाज जयदुर्गा बी या संघाचा आपण पाहतोय. ॲज अ कॅमेरामॅन भावेश बारसी, अतिशय चांगले कॅमेरामॅन आहेत, चांगलं नाव आहे त्यांचं भिवंडीमध्ये. विवेक गुलवी देखील. पहिला चेंडू आणि सीमेचा रास्ता दाखवला आहे. पंच कैलाश नाईक यांचा इशारा येतो. 1 बॉम्ब सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो क्या नावा बात है, प्रल्हाद रूपाला. नाईक ओल्ड इज गोल्ड. गोल्ड आपण पाहतोय, मात्र चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. कैलाश नाईक जर आपण समोर कॅमेऱ्याचा जर इशारा केला तर खूप चांगला वाटेल, आंतरराष्ट्रीय लुक येईल. यस, कारण मेन कॅमेरा आपल्या समोर आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि ते वापसी करतोय शैलेश मात्रे. प्रल्हाद नाईक डगआउट मध्ये परत आहेत. पहिला विकेट प्राप्त करतोय शैलेश मात्रे. जयदुर्गा बी हा संघ. पडा प्रीमियर लीग खेळू चला. भादोड टेमगरपाडा प्रीमियर वेलकम व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. भरपूर वर्षापासून गावाची एकमेव जी शाखा आहे ते शाखेचे अध्यक्ष आणि मी तर म्हणलेल्या सुरेश बाळू पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगली कॅच आपल्या पाहायला मिळाली आजही याच्या माध्यमातून. पहिला विकेट थोडंसं शांत डगआउट वाटतं, कारण की प्रल्हाद नाईक ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये फलंदाजी करत होते आता मात्र स्वस्त्यामध्ये आउट झालेत. न्यूमॅन निकेतन येतोय. केतन यांचे खास जवळचे मित्र आहेत निकेतन नाईक. दोघांना आपण नेहमी फेसबुकवर बघितलेलं आहे, केतन आणि निकेतन. एक चौकार, एक विकेट. शैलेश मात्रे यांचा घातक षटक पाहायला मिळत आहे. कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल निकेतन नाईक. उंचपुरा हा फलंदाज सोडून दिलाय, कारण की ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय कैलाश नाईक यांचा. आता मात्र आमच्याकडे वळून इशारा करताना वाईटचा. धावसंख्या 5 झाली आहे धाव फलकावर. मित्रांनो, थोड्या दिवसातच आपल्याला पुन्हा एकदा सर्वात मोठी मानाची स्पर्धा पाहायला मिळेल. लीग मॅचेस BPL भिवंडी प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. कार्पेटची साईनी चेंडू आपण पाहतोय, मिडॉनवर चेंडू येत आहे. चेंडूला अडवलं जातं मुकेश मते याच्या माध्यमातून. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पहिल्यांदा भिवंडीमध्ये खेळणार आहेत BC4 फॉर्मेटच्या माध्यमातून. क्या बात आहे, एक चांगली स्पर्धा पाहायला मिळणार आहे भिवंडीमध्ये. यावेळी अतिशय सुरेख दमदार फटका पाहायला मिळतो. पंच केलेला आहे हवेमध्ये आणि चेंडू सीमेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटका होता. पुन्हा पुढे ना सुटला कधी ना संकटात हरला कधी. दर्शन आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जयेश भगवान नाईक आहेत, त्याचे जवळचे मित्र आहेत आणि खूप एन्जॉय करतात जयेश यांच्या फलंदाजी नंतर आपण पाहतोय. सुरेख फटका होता. फटक्यामागे जी टेक्निक आणि दिमाग होता तो खरोखर चूक चांगला रीतीने आणि त्याला पनिश केला होता. कव्हरच्या वर षटकार. जबरदस्त फलंदाजी. संघाचा मालक फलंदाजी करतो आता मात्र. फुल टच चेंडू.
यावेळेस या चेंडूची जागा ग्राउंडमध्ये नाही तर ग्राउंडच्या बाहेर होती. मात्र कार्पेटच्या साईन मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला उचललं जात आहे. फक्त एक धाव कंप्लीट करतोय. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 13 धावा. आस्किंग रन रेट प्रत्येक षटकामागे धाव होते. त्याच्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते दर्शन. सामना करेल निकेतन नाईकला देखील या ग्राउंडवरती बऱ्याच वर्षानंतर मी बघतोय क्रिकेट खेळताना. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. मुकेश चेंडूखाली कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा विकेट या षटकामध्ये प्राप्त करतोय शैलेश म्हात्रे. आउट होतोय निकेतन नाईक. की पळकटशी सह्याद्री पर्वताजशी क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. क्रिकेटच्या मैदानात भागवत टेमघर पाडा एक झाला. भागवत टेमघर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. भागवत टेमघर पाडा. खरंच दर्शन जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक आपले यंगस्टार जे खेळाडू होते कुठेतरी संघ घेऊन खेळत होते. मात्र यावेळेस संपूर्ण संघानं एकत्र करून या स्पर्धेचं लीगचं आपण ऑर्गनाईज केलं आहे. आणि सर्व श्रेय जो जातोय कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब यांच्या संपूर्ण टीमला जातोय. कारण की ही स्पर्धा घडवणं म्हणजे खूप चर्चित आहे ही स्पर्धा. अतिशय चांगली गोष्ट आहे. भगवान स्पोर्ट्स या संघाने या मंडळाने ही जबाबदारी घेतली. पुढे येऊन ही जबाबदारी घेतली आणि त्याला ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगडपाडा यांनी खूप चांगली साथ दिली. त्यामुळे या ग्रामस्थांनी साथ देऊन ही चांगली स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. बाळा तरे असेल किंवा मिलिंद म्हात्रे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांनी सचिन तरे यांनी सगळ्यांनी खूप चांगली मेहनत केलेली आहे. मंगेश पाटील वगैरे की बरेच जण आहेत याच्यामध्ये. आता प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही कारण की यामध्ये मी एकच म्हणेन की भादवड आणि टेमगडपाडा या ग्रामस्थांनी विशेष करून मेहनत घेऊन ही स्पर्धा पार पाडण्याची जिम्मेदारी घेतलेली आहे. दैवत येतोय. अजय गोलंदाजीमध्ये परिवर्तन. समोर खेळण्यासाठी यंगस्टार दैवत. पाहूया एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. या 20 मध्ये कार्पेटचे सायनिक खेळून काढले चेंडूला. वाईडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अमोल तरे यांच्या माध्यमातून. काल मित्रांनो अमोल तरे याचं जास्त आपण बघितलं लाईव्हच्या माध्यमातून कारण की कॅचेस देखील खूप चांगल्या पकडल्या. षटकार देखील पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण देखील अतिशय चांगलं केलं होतं या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून शिस्तबद्ध संघास देखील एक ट्रॉफी आहे. सन्मानाची ट्रॉफी आहे. यावेळी जयेश नाईक स्पेशल A1 क्वालिटीचा षटकार पेश करतोय जयेश नाईक. दर्शन बाली ट्रॉफीची आठवण येतो. ज्या प्रकारे जयेश नाईक यांनी बाली ट्रॉफी मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली होती अर्धशतक पूर्ण केलं होतं त्या स्पर्धेमध्ये तीच इनिंग इथे आज पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी करताना विशेष करून जयू नाईक याला माहिती आहे की ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे कारण की संघ मालक आहे. त्यामुळे त्याला जास्तच कळकळ असेल की हा मी सामना जिंकून माझ्या स्वतःच्या संघाला माझ्या स्वतःच्या टीमला मी अंतिम सामन्यामध्ये पोहोचवेन. या स्पर्धेसाठी दोन्ही मॅचमध्ये चांगली फलंदाजी करताना या स्पर्धेसाठी शेलूमाता वर्ल्ड संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर रुपेश पाटील दादांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेला शुभेच्छा रुपेश पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. त्यानंतर समाधान म्हात्रे यस थँक्यू सो मच. या स्पर्धेला देखील शुभेच्छा देतात. यावेळी खाली क्षेत्र चेंडू जाईल लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. जयेश नाईक ऑन फायर. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 24 धावा 24 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. धावांची लूटमार सुरू आहे ग्राउंड मध्ये. जयेश नाईक संघाचं मालक ज्या प्रकारे फलंदाजी करतोय. राईट मोर द विकेट अजय टू जयेश. पुन्हा एकदा आपण पाहतोय हो 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 वडा कॅच मनोज पाटील. जयेश नाईक हा फलंदाज बाद होतोय डगआउट मध्ये परत आहे. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट
हे पहा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. मनोज पाटील अतिशय सुरेख झेल पकडतायत. ओल्ड इज गोल्ड. आमचं ट्रिपल एच्या माध्यमातून आवाज व्यवस्थितरित्या पोहोचत नाहीये, तर लाईव्ह देखील दिसत नाही व्यवस्थितरित्या. तर आपण प्लीज कंट्रोल रूम आपला रिक्वेस्ट असेल की आपण देखील जातीने लक्ष घालायचं आहे, कारण की फायनलचा आजचा दिवस आहे आमचं, आणि जी आपण आम्हाला मदत केली आहे 2 दिवस, तीच मेहनत आज देखील आम्हाला करा, आम्हाला मदत. जाऊया मॅच कडे. नवीन फलंदाज हरीश येतोय ग्राउंड मध्ये. अजय सामना गॅलरी इन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आल्या आल्या षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. हरीश यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि आता त्याला फलंदाज देखील तीच कामगिरी करण्यासाठी पाठवलेलं आहे की चांगली एक फलंदाजी करून आपल्या संघाला कुठेतरी विजयाच्या समीत नेऊन येत आहे. जेयू यांनी खूप चांगला स्टान्स करून दिलेला आहे. अजूनही हरीश स्वतःला मागे ठेवतो. ही धोक्याची घंटा असेल जयदुर्गासाठी. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर आपण बघितला ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. षटक समाप्त होतं. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली आहे धाव बलकावर 24 धावा. नेक टू नेक फाईट पाहायला मिळते, कारण की आस्किंग रन प्रत्येक षटकामागे 10चं पाहिजे होतं. मात्र पहिल्या षटकामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळाल्या 12 धावा आणि त्या 13 धावा मिळाल्या. त्यानंतर 11 धावा म्हणजे 24 धावा धावफलकावर. काय म्हणशील दर्शन, ज्या प्रकारचे धावा झाल्या धावफलकावर? ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे रेखा एंटरप्राइज या संघाला, त्या धावसंख्येचा पाठलाग करताना ही धावसंख्या अतिशय चांगली आहे, कारण की 10च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे आणि इथे माझ्या मते 12च्या सरासरीने धावा जमा केल्या जातात. आस्किंग रेटच्या वरच्या लेवलने या धावा आता मात्र जमा केल्या जातात. इथून आता दीपेश नाईक याच्यावरती खूप लक्ष असेल, कारण की दीपेश नाईक कसा गोलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे विकेट घ्यायची, आणि या स्पर्धेत BTPS स्पर्धेमध्ये दीपेश नाईक हा हायलायटर क्रिकेटर आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. अगदी बरोबर. त्याने कालच्या मॅचमध्ये देखील 4 विकेट एका मॅचमध्ये घेतले होते, आणि आज ती गोलंदाजी ते पाहायला मिळेल का दर्शन? पाहायला मिळेल की नाही ते माहीत नाही, पण ते करावंच लागेल जर संघाला जिंकायचं असेल तर. अगदी बरोबर. टार्गेट 60 धावांचं आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा झाल्या धावफलकावर. यानंतर देखील बिग मॅच पाहायला मिळेल मित्रांनो. हर्षित एंटरप्राइजेस अँड आर्यन 11. व्हॉट अ मॅच, बिग मॅच पाहायला मिळेल. पहिला चेंडू लेंथ लाईनच्या बाहेर जातोय. कैलाश नाईक वळतायत आमच्याकडे, व्हाईटचा इशारा देत आहेत. एक्स्ट्राची मदत होत आहे. सिल्वर जुबली धाव संख्या होते. 25 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. मोठा रनअप आहे दीपेश नाईक यांचा. हाईट खूप चांगली आहे, बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे आणि त्याचा खूप चांगला यूज करून घेतो आपल्या गोलंदाजी माध्यमामध्ये चेंडू रिलीज करताना. याच परिणामासोबत काल त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. विकेट देखील खूप चांगले येतात. बघूया अति महत्त्वाच्या सामन्यामध्ये अजून काय होतंय. पुन्हा एकदा लेंथ लाईनच्या बाहेर नो बॉल, कारण की क्रीजच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. कैलाश नाईक दक्ष पंच आपण पाहतोय बारक्याने लक्ष ठेवत आहेत, आणि आता कैलाश नाईक आम्हाला इशारा करतील का हा चेंडू आहे फ्रीट. उघडाडवले नीट, कारण की पुढील चेंडू आहे फ्रीट आणि खेळण्यासाठी दैवत आहे पूर्णपणे हिट. पाहूया षटकार लागतोय की चौकार या चेंडूवर, की रनाच्या सर्वात विकेट मिळेल. यावेळेस फ्रीटला सीमेचा रास्ता दाखवला आहे आणि चेंडू सीमेच्या बाहेर. षटकार दस्तक पे मस्तक. चेंडू सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रीमियर लीग खेळू चला, हातवर टेम्पर पडा. प्रीमियर लीग खेळू चला, चला रे. ऑफस्टंपच्या बाहेर खेचून मारला होता दर्शन. ॲक्च्युली हा खेचून नव्हता, तर समोरचा चेंडू होता. त्या चेंडूला फक्त टायमिंगच्या बदबुलत्यावरती पंच केला होता दैवत याने, आणि तो परिणामस्वरूप कॅल्क्युलेटेड सिक्सर गेला होता. दीपेश आता मात्र एक चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र काही यशस्वी आले नाही. 1 धाव मिळते. अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतं. दैवत यांच्या माध्यमातून एक षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव. स्ट्राईक लोटेड केली होती. हरीश येतोय स्ट्राईकवर. हे पहा पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या चेंडूला आपण बघितलं. खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र, मात्र चेंडू येतोय मिडॉनवर. दीपेश नाईक राईट आर्म ओ द विकेट. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 2 व्हाईट आणि 1 नो बॉल. दर्शन मी तर म्हणेल मॅच मध्ये पूर्णपणे दबाव झालेला आहे जयदुर्गा बी संघावर. मागच्या कालच्या दिवसातला ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली दीपेश, मात्र आज सुरुवात खूप खराब करतोय, कारण की एक्स्ट्रा आणि षटकार हे देखील गेले त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. यावेळेस चेंडू हवेमध्ये, मात्र
जज करू शकले नाहीये जगदीश नाईक. एक धाव मिळेल या चेंडूवर. विकेट होती. जगदीश नाईक यांनी जर प्रयत्न केला असता तर दीपेश नाईकच्या खात्यामध्ये विकेट जाऊ शकली असती. ती विकेट दीपेश नाईकला खूप चांगली होऊ शकली असती. मात्र काहीतरी गेम प्लॅनिंग आहे त्यानुसार ही गेम चालू आहे. दर्शन धावसंख्या झाली 35 धावा. अजूनही 25 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस यस हिट विकेट झालेला आहे. दैवत अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. या चेंडूमध्ये आता परिवर्तन केलं होतं. चेंडूला थोडा आतल्या साईडने कट करण्याचा प्रयत्न होता. दैवत त्याच्या चेहऱ्यावरून चेंडू जातोय आणि मात्र हिट विकेटच्या सहाय्याने दैवत हा बाद होतोय. मात्र दीपेश नाईकच्या खात्यामध्ये ही विकेट जमा केली जाणार. पिंटू पाटील आवश्यकता होती इथे. दर्शन तो विकेट घेऊन दिलाय. मात्र धावा देखील खर्च झाले या षटकामध्ये. जॉर्ज वेली ऑफ भिवंडी हरी जोशी येतोय ग्राउंड मध्ये. पस्तीस धावा बलकर लागलेल्या आहेत. तर अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. दीपेश हलक्या हाताने फक्त चेंडूला खेळून काढले. कार्पेटची साने ग्लान्स केले चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाते. अमोल तरी चेंडूला अडवते तोपर्यंत एक धाव कंप्लीट करते हरी जोशी. खाता खोलते आपला. धावसंख्या 36 धावा बलकर लागतात. दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील सुरेख चेंडू एष्ट्यांच्या वरतून चेंडू गेले. दर्शन या गोलंदाजीमध्ये निराश केला गोलंदाजाने, कारण की 3 चेंडू वाईट आणि 1 नो बॉल टाकले. मी म्हणेन सुरुवात खराब केली मात्र अंत चांगला केलेला आहे दीपेशाने. या षटकामध्ये देखील 12 धावा खर्च केलेल्या आहेत. दर्शन म्हणजे पहिल्या 13, 11 आणि 12 36 धावा झालेल्या आहेत आणि गडी बाद झालेत एकूण 4. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे इथून विजयासाठी. 24 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 24 धावा 24 कोणत्या धावा. प्रकारे बनतील ऐकूया आपण दर्शन नाईक यांना. संदीप पाटील 24 धावा 24 24. 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. 18 गेंदों में 24 रन चाहिए अभी भी जीतने के लिए. चेंडू आणि 24 धावा. इथून मात्र जर गडी बाद झाला हरी तर मात्र जयदुर्गा हा संघ वापसी करू शकतो या सामन्यामध्ये, कारण की हरी याच्यावरती खूप आता डिपेंड असेल. आणि अजय च्या समोर थोडं चॅलेंजिंग असेल, कारण की अजय कशा प्रकारे हरीच्या समोर गोलंदाजी करतोय. फुलटच चेंडू आणि हरी सारखा फलंदाज या फुलटच चेंडूचा हेच हर्ष करू शकतो. भगवान क्रिकेट क्लब आला हो नवा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नवा रूपाला. हातवर टिंगर पाडा प्रीमियर लीग खेळू चला. चेंडूची पूर्तता करायची आहे. समीकरण सोपं झाले दर्शन, कारण की हरी जोशीच्या बॅटमधून हा षटकार येतोय. हरी जोशी हा एक्सपिरियन्स फलंदाज आहे. त्याला माहिती आहे की ही जी 24 धावांची खेळी आहे, जे 24 धावा बाकी आहेत, अजयच्या ओव्हरमध्ये त्याला ही मॅच खुली करायची आणि त्याचा तो प्रयत्न सक्सेसफुल झाला. हरियाचा हाच प्रयत्न आहे की या ओव्हरमध्ये मॅच क्लिअर करायची आहे. अगदी बरोबर दर्शन, सहमत आहे, कारण की पहिल्याच चेंडूवर इथे दबाव वाढवलेला आहे अजय याच्यावरती हरी जोशी याने. अजय थोडा दबावामध्ये दिसतो आता हरीच्या समोर आणि दबाव साफ नजर येतो या दुसऱ्या चेंडूमध्ये. वाईट चेंडू. षटकार बसल्यानंतर गोलंदाजी ही अवस्था नेहमीचीच असते, कारण की थोडंसं बिघडलेलं असतं त्याचं लाईन अँड लेन. कुठे चेंडू टाकावं नाही कुठे नाही, कुठेतरी अनुभवाची कमी आहे असं म्हणेन. हरी टू अजय परत एकदा फुलटा चेंडू. आता मात्र चेंडू फसलाय आणि रवी येतोय तिथे. कुठल्या प्रकारची चुकी नाही, मोठा गडी बाद झालेला आहे.
होते सोन्याची लंका कैलासवाशी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला कैलासवाशी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला What a catch. आठवण टेमकर पाडा मोठा झटका लागतोय रेखा एंटरप्राइजेस संघाला. हारी जशी बॅक टू द डगआउट. दर्शन या विकेटची आवश्यकता होती ज्या प्रकारे आपल्याकडे धावा राहिलेल्या आहेत. कारण जिंकण्यासाठी अजूनही 15 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. सोळा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. सोळा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे आणि दीपक येतो, दीपक गोळी याच्याकडे क्षमता आहे. मात्र सामन्यामध्ये कमबॅक केले जयदुर्गाने मी तर म्हणेन. आणि माझा शब्द काय खोटा ठरवतोय की हा षटकार लांब पल्ल्याचा षटकार अगदी आपल्या एरियामध्ये मारलेल्या हरेशाने. आठवण टेमकर पाडा प्रीमियर लीग खेळू चला चला रे जबरदस्त फटकेबाजी. आमचे ओनर शंकरदादा जुकर आहे हे मात्र खुश असतील कारण की हे जे खेळाडू आहेत षटकार मारणार हे आर्यनचेच खेळाडू आहेत. पुन्हा एकदा मानायला सुरेख फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे निकेत आणि षटकार. झेल मात्र चांगला मात्र नियंत्रण कमी स्वतःवरती आणि चेंडू घेऊन सीमारेषे बाहेर बघू शकता रिप्लाय मध्ये कशा प्रकारे झेल घ्यायचा प्रयत्न झाला होता. झेल पकडला आणि कुठेतरी नियंत्रण नाही आणि चेंडू त्याचा सीमा बॅक टू बॅक 2 षटकार केली. मॅच पूर्णपणे समाप्त तिच्या मार्गस्थावर आणलेली आहे ती हरेशाने. फक्त 5 धावांची आवश्यकता विजयासाठी आणि हॅट्रिक वरती आहे. बघूया हरेश 500 रुपये पटकावतोय का. आणि आता मात्र सुरेख चेंडू आणि बघूया दीपक गोळी यांच्याकडे MS धोनी बनण्याची चान्सेस आहेत. अगदी बरोबर. मात्र या आपण पाहू शकता डगआउटमध्ये सर्व आनंदित आपल्याला पाहायला मिळते. जयेश नाईक, संदीप पाटील, त्यानंतर पंडित भुईर सर्व आनंदित आहेत कारण की आज सामना एकतर्फा होतोय. ज्या प्रकारची फलंदाजी केली आतापर्यंत सर्व फलंदाजाने. नेक्स्ट मॅच आर्य नीलन भादोड वर्सेस हर्षित. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे का. मला तरी वाटतं गोली याने फिनिश करण्यासाठी हरेश यांना संधी दिली असं वाटतं. मात्र संधी नाही मिळणार आहे कारण की षटक कंप्लीट झालेला आहे. पुन्हा एकदा गोली असेल स्ट्राईकवर. संधी दिली नाही, संधी स्वतःकडे ठेवलेली आहे त्यांनी. अगदी बरोबर. आणि मित्रांनो हा सामना जो जिंकेल तो फायनलमध्ये क्वालिफाय होणार आहे. आणि जवळजवळ बघू शकता आत्मविश्वास चेहरे पडलेले आहेत खेळाडूंचे. जयदुर्गा बी संघातील खेळाडूचे ज्या प्रकारे सामना चालू आहे इथून चमत्कार करावा लागेल त्यांच्या शेवटच्या 2 गोलंदाजांना. 12 चेंडू आणि 3 धावा. कोण असेल ते 2 गोलंदाज जे गोलंदाजी करतील. यापुढे षटक सामना सुरू होण्याच्या अगोदर मी अनाऊन्स करतो परत एकदा. हर्षित एंटरप्राइज संघाचे संघनायक आणि आर्यन इलेव्हन संघाचे संघनायक इथेच आहेत. फक्त हर्षित एंटरप्राइज संघाच्या संघनायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. जयदास नाईक आज त्याचा वाढदिवस आहे. जयदास नाईक कमाल आणि धमाल करेल का पुढच्या मॅच मध्ये. पाला ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये माध्यमातून परफॉर्मन्स पाहायला मिळेल तोच परफॉर्मन्स पाहायला मिळेल का. हा टॉस आपण या मॅच नंतर करणार आहोत. दीपेश नाईक येते गोलंदाजीसाठी. 2 बंधू आहेत एकमेकांसमोर. बघूया कोणता बंधू विजय होतोय. लाईन चेंडूला जोरदार रित्या टोलवलेल्या अमोल तरे आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षक. 1च धाव मिळते. थोडंसं शांत खेळ चालू आहे बघू शकता. विजयाचा अगदी समीप आहे रेखा एंटरप्राइज हा संघ. हरेश मारण्याचा प्रयत्न मात्र विकेट किपर काही. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. बघूया हा ना हा मनोज पाटील तिथे आहेत आणि दीपक यांनी 22च्या रूपाने ही धाव मिळते. सामना बरोबरी झालेला आहे. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. बघूया दीपक गोळी षटकार मारून हा सामना समाप्त करतोय का की सिंगल्सने सामना समाप्त करतोय. आता मात्र हुक केला चेंडू तिथे अमोल आहे.
आणि दीपक नाईक याच्या खात्यामध्ये जाणारा हा दुसरा विकेट. नवीन येतो प्रतीक येतोय, प्रतीक गोरे. प्रतीक गोरे आलेला आहे, डावखुरा फलंदाज. क्षेत्ररक्षणात मात्र थोडंसं क्लोज बंद आलेलं आहे. याचं एकच धावाची आवश्यकता आहे विजयासाठी आणि सामना करण्यास तयार फलंदाज प्रतीक. अतिशय सुरेख गोलंदाजी. यॉर्कर लाईनचा चेंडू त्रिफा चित होत आहे. 7 गडी बाद झालेले आहेत. अजूनही सामना आहे. इथून रेखा इंटरप्राइजेस संघ थोडा हलक्यात घेतोय, मात्र 7 गडी बाद झालेत. पंकज नाईक येतोय, परत एकदा बंधू येतोय खेळायला, पण तो दीपेश नाईकने हार मानलेली नाहीये. हॅट्रिक वरती आहे सगळ्यात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट. हॅट्रिकची संधी आहे, बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. हॅट्रिक पूर्ण केली तर योगेश गुळी यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. आज अजूनपर्यंत कुठली हॅट्रिक झाली नाही. बघूया विकेट हॅट्रिक होते का. आणि खेळाडूच्या फलंदाजाच्या बाजूला आता मात्र शेजारी वाढलेले आहेत, बघूया कज्जा करण्यासाठी वाढलेत ते. शैलेश म्हात्रेला देखील पुढे घेण्यात आलेले. 1 धावाची आवश्यकता आहे आणि हॅट्रिकची आवश्यकता आहे. इथून जर फलंदाज बाद होतो परत रेखाईवरती दबाव येऊ शकतोय. फुलटा चेंडू आणि आता मात्र कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता इथे. आणि विजय चौकार, अभिनंदन. रेखा इंटरप्राइजेस क्वालिफाय झाले ते फायनलसाठी. आणि हार्डलक जयदुर्गा, कॅप्टन जगदीश नाईक आणि प्रभुदास नाईक, खूप चांगली कामगिरी झाली या सामन्यामध्ये. आणि अभिनंदन हरी जोशी, संघमालक जयू नाईक, रेखा इंटरप्राइज या BTPL 2000 स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये. खूप खूप अभिनंदन जयेश नाईक, टीम ओनर अँड कॅप्टन हरी. व्हॉट अ परफॉर्मन्स रेखा इंटरप्राइजेस. अँड मॅन ऑफ द मॅच गोज टू हरेश. इज द मॅन ऑफ द मॅच. वेलकम हरेश. थँक्यू संदेश. BTPL भादवड टिमकरपाडा प्रीमियर लीग 2020चा आता शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील दुसरी सेमीफायनल या ठिकाणी आपण पाहतोय. हर्षित इंटरप्राइजेस वर्सेस